मित्रांनो, असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र किंवा कोणी कोणाचा शत्रू हा कायमस्वरूपी नसतो. म्हणजेच आज जो आपला मित्र आहे तो उद्याच्या काळात आपला शत्रू असू शकतो किंवा आज जो आपला शत्रू आहे तो उद्याच्या काळात आपला समर्थक देखील असू शकतो. जेव्हा दोन उमेदवार निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहतात, त्यावेळेस त्यांच्यामधील मित्र-शत्रू, गुरु-शिष्य, भाऊ-बहीण, चुलते-पुतणे ही नाती बाजूला पडतात. निवडणुकीच्या रिंगणात ते दोन उमेदवार फक्त एकमेकांचे प्रतिस्पर्धी एवढंच नातं त्यांच्यामध्ये शिल्लक असतं. राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये एकमेकांचे चांगले मित्र अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातीलच एक उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळतं. या मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची जोडी म्हणजेच राजकारणापलीकडच्या मैत्रीचं एक उत्तम उदाहरण आहे. हसन मुश्रीफ आणि संजयबाबा घाटगे हे समवयीन आहेत आणि ते कॉलेज जीवनापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून सलग 6व्यांदा विजय मिळवला आहे. हसन मुश्रीफ यांनी 2024ची विधानसभा निवडणूक ही कागल मतदारसंघातून 6व्यांदा लढवलेली निवडणूक होती. यापैकी 5 विधानसभा संघामध्ये संजयबाबा घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. काही निवडणुकांमध्ये संजय घाटगे यांचा हसन मुश्रीफ यांच्याकडून अगदी थोड्या मतांनी पराभव झाला आहे. निवडणुकांच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचार करणारे संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर काही दिवसातच पुन्हा एका स्टेजवरती आलेले आणि निवांत गप्पा मारत बसलेले कागलमधील अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. राजकारण हे निवडणुकांपुरतं मर्यादित ठेवून निवडणुकानंतर आपली मैत्री जपण्याचा दोन्ही नेत्यांनी काटोकाट प्रयत्न केला आहे. कागल मतदारसंघाच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने 4 गट कार्यरत आहेत. त्यामध्ये पहिला गट हसन मुश्रीफ यांचा आहे, दुसरा गट समरजितसिंह घाटगे यांचा गट आहे, तिसरा गट माजी खासदार संजय मंडलिक यांचा गट आहे आणि चौथा गट माजी आमदार संजय घाटगे यांचा गट आहे. संजय घाटगे यांच्या गटाची तालुक्यामध्ये मोठी ताकद नसली तरी जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक आदींच्या माध्यमातून संजय घाटगे यांच्या गटाने आपला प्रभाव या तालुक्यामध्ये आजही राखून ठेवला आहे. या मतदारसंघामध्ये संजय घाटगे यांनी अन्नपूर्णा जॅगरी वर्क्स नावाचा गूळ पावडर बनवण्याचा कारखाना उभारला आहे आणि या कारखान्याला हसन मुश्रीफ यांचं नेहमीच सहकार्य देखील लाभलं आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये संजयबाबा घाटगे यांचा गट किंग नसला तरी किंगमेकर बनण्याची भूमिका नक्कीच बजावू शकतो आणि याचा प्रत्यय 2019च्या आणि 2024च्या या विधानसभा निवडणुकीमध्ये आला. 2019 पूर्वी समरजितसिंह घाटगे हे भाजपमध्ये कार्यरत होते. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात 2019ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी समरजितसिंह घाटगे इच्छुक होते, परंतु शिवसेना भाजप युतीच्या समझोत्यानुसार कागलची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आणि येथून शिवसेनेने संजय घाटगे यांना उमेदवारी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. हसन मुश्रीफांच्या विरोधातील नेत्यांची मतविभागणी झाली आणि या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ विजयी झाले. आता 2024ची विधानसभा निवडणूक ही हसन मुश्रीफ यांच्यासाठी सोपी निवडणूक नव्हती. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी या मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क चांगलाच वाढवला होता. 5 वर्ष समरजितसिंह घाटगे यांनी अगदी कसून निवडणुकीची तयारी केली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समरजितसिंह घाटगे यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजितदादा महायुतीत सामील झाले. त्यामुळे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने कागल मतदारसंघावरती आपला दावा केला. आता आपल्याला उमेदवारी मिळणार नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याने कोणत्याही परिस्थितीत हसन मुश्रीफ यांचा पराभव करायचा या उद्देशाने समरजित सिंह घाटगे यांना कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली. शरद पवार यांनी समरजित सिंह घाटगे यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी केली. अशा परिस्थितीतच महायुतीतील माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाची कितपत हसन मुश्रीफ यांना मदत होईल याबद्दल साशंकताच होती. मंडलिक गटातील काही नेते उघडपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात वक्तव्य करत होते. त्यामुळे यावेळेस हसन मुश्रीफ यांचा पराभव होणार अशी चर्चा मतदारसंघामध्ये रंगली होती. हसन मुश्रीफ सर्व बाजूनी संकटात असताना त्यांचे मित्र संजयबाबा घाटगे पुन्हा त्यांच्या मदतीसाठी धावून आले. संजय घाटगे यांनी आपण 2024ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, तसेच आपल्या गटाचं समर्थन हे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनाच असेल असं जाहीर करून टाकलं. इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे संजय घाटगे हे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते असताना देखील त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि महायुतीत असणारे उमेदवार हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा दिला. हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दीर्घकाळ मंत्री राहिले आहेत. त्यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील केली आहेत. मुश्रीफ यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे, महायुती सरकारने राबवलेल्या योजना, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाची काही प्रमाणात का होईना मिळालेली साथ आणि माजी आमदार संजय घाटगे या गटाचा निर्णायक पाठिंबा याच्या जोरावरती हसन मुश्रीफ निवडणुकीच्या मैदानात उतरले. अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये हसन मुश्रीफ यांचा 11,500 मतांनी विजय झाला. निवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक निवडणुकीमध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे त्यांचे विरोधक आणि त्यांचे जुने मित्र संजय घाटगे यांच्या निर्णायक पाठिंब्यामुळे हसन मुश्रीफ यांनी या मतदारसंघामध्ये विजयाचा षटकार ठोकला. हसन मुश्रीफ यांचे जुने मित्र संजय घाटगे जर या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर हसन मुश्रीफ यांना विजयाचा गुलाल लागला नसता. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.